काल आपण पाहत होतो शिवाजी महाराजांची अन्य परदेशी लोकांनी किंवा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यमान लोकांनी परराष्ट्रातल्या लोकांशी शिवाजी महाराजांची तुलना केली, ज्यांनी अद्वितीय जगाच्या इतिहासात काही कामगिरी केली, आपल्या आपल्या राष्ट्राला उन्नतीला नेलं, प्रगतीला नेलं, राष्ट्राचा विकास घडवून आणला, लोकांचं हित पाहिलं, अशा काही वेगळ्या वेगळ्या, कोणी सेनापती असेल, कोणी राजा असेल, कोणी मार्गदर्शक असेल, अशा लोकांच्या चरित्राचा शिवाजी महाराजांच्या चरित्राशी तुलनात्मक अभ्यास केला आणि त्याचा विचार व्यक्त केला. मग शिवाजी महाराजांना कोणी म्हणालं सिकंदरासारखं श्रेष्ठत्व आहे, कोणी म्हणालं सीझर सारखं आहे, असा विषय आहे. पण आपण तो विचार करतोय की खरंच म्हणजे सिकंदर आणि शिवाजी महाराज खरंच बरोबर आहेत काय, तर सिकंदरात न्यून काय आहे, किंवा काल आपण सीझर त्याच्यातलं न्यून काय, कमीपणा काय शिवाजी महाराजांच्या तुलनेत खरोखर तो बरोबरीच आहे का, याचा विचार केला. सीझर स्वतः आपल्या सैन्यात आपला जो निष्ठेचा भाव आहे तो सैन्यात रुजवायला कमी पडला, किंवा आपलं सैन्य आपल्याप्रती तेवढ्या प्रेमानं राहण्याइतकं कमी केला, कारण सीझरचा खून त्याच्याच सैन्यातल्या अधिकाऱ्यानं ब्रुटसनं केला. शिवाजी महाराजांच्या चरित्रात असं सापडतं का? नाही, कुठेही नाही. म्हणजे तो विषय आपण व्यक्त केला. अजून दोन सेनापती आहेत जगाच्या इतिहासात आहेत जे आपल्याला माहित आहे, ऐकून नाव आहे, तैमूरलंग हा नाव माहित आहे. दुसरा आहे तैमूरलंगासारखाच पराक्रमी चंगीज खान. या दोघांचा वारस म्हणजे औरंगजेब आहे, बरं का, लक्षात ठेवा. हे दोघं एका घराण्यातले नाही आहेत, पण औरंगजेबाला एकाकडून आईकडून आणि एका ठिकाणी बापाकडून या दोघांपर्यंत वारसा सांगता येतो. आता मी जे सांगतोय किंवा जो विचार व्यक्त करतोय तो त्या पद्धतीने औरंगजेबालाही तसाच लागू होतोय. तैमूरलंग कसा आहे? तैमूरलंग अत्यंतिक महत्वाकांक्षी आहे. जगावर आपलं राज्य स्थापन करावं या महत्वाकांक्षेपोटी तो कार्य करताय. तो म्हणजे लोकांची राष्ट्र अन्य राष्ट्रावर आपलं साम्राज्य पसरू पाहतोय. राजा म्हणून हे ठीक आहे, विचार करायला हरकत नाही की साम्राज्य मोठं असावं, पण असणारी महत्वाकांक्षा ही व्यक्तिगत आहे. ती व्यक्तिगत असलेली महत्वाकांक्षा शिवाजी महाराजांच्या राष्ट्रपती असणाऱ्या महत्वाकांक्षेसारखी नाही. शिवाजी महाराजांची इच्छा काय आहे? अहत तंजावर ते तहत पेशावर अवघा मुलूक आपला. लक्षात येत आहे, या मुलखाचं सूत्र जे आहे ते जीवनाचं एक आहे. त्यामुळं तो मुलूक मुक्त करणं, मुघलांच्या इस्लामच्या राजवटीखालून मुक्त करणं हे आपलं काम आहे. अहत तंजावर ते तहत पेशावर म्हणतात, बरं का शिवाजी महाराज. म्हणजे पेशावर कुठे आहे? आता पेशावर आता पाकिस्तानात आहे, आणि तंजावर आपल्याला माहित आहे नाही, तंजावर म्हणजे आपल्या मद्रासपाशी एकुजीराजांचं गाव, शहाजीराजांचं तिथंच शेवटचा होता ना, बंगळूरची सुरा. अहत तंजावर ते तहत पेशावर म्हणजे रामेश्वरापासून ते काय आपण म्हणतो त्याला, नाही कन्याकुमारी नाही, रामेश्वर कन्याकुमारी साधारण एकच म्हणायला हरकत नाही. कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंत आपण जसं म्हणतो आज, तसं पेशावर हा आता पाकिस्तानात असणारा भाग पण पूर्वीचा हिंदुस्थानातला. म्हणजे या सगळ्या देशाची सूत्रता, जीवन ध्येय एक आहे. या सगळ्या भागाचा मनोबिंदू एक आहे. हा राष्ट्र म्हणून एक आहे. ती राष्ट्र फक्त मला मुक्त करायचं आहे, मला लोकांची राष्ट्र घ्यायची नाहीये. मला ते परक्याच्या निशाणाखालून, परक्याच्या जोखडाखालून काढून टाकायची आहे, एवढी मनोभूमिका शिवाजी महाराजांची आहे. की मला राज्यपिपासा आहे, व्यक्तिगत महत्वाकांक्षा आहे. ही भूमी रामाची आहे, ही भूमी कृष्णाची आहे, ती मला रामाची कृष्णाची म्हणून ठेवायची ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे. शिवाजी महाराजांची अशी काही महत्वाकांक्षा नाही आहे की जगावर माझं राज्य असावं. लक्षात येत आहे? म्हणून आपण तो विचार करतोय की तैमूर आणि चंगीज खान यांचा विचार तशाच पद्धतीने आपण व्यक्त करतो की काय, की तैमूरला आणि चंगीज खानाला अशी इच्छा आहे की जगावर आपलं राज्य असावं. व्यक्तिगत त्यांच्या राज्याची इच्छा आहे. त्यांना कुठल्या विषयानं या सगळ्या देशाचा मनोबिंदू एक आहे, राम आणि कृष्ण. त्या विचारानं जसं शिवाजी महाराज काम करतात तसं त्यांचा विचार नाही. आपण हिंदुस्थानात काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा,
सर्व लोक देवभक्त आहेत. कुणाचा देव राम असेल, कुणाचा कृष्ण असेल, कुणाचा महादेव असेल, कुणी गणपती असेल, कुणी अन्य संप्रदाय असेल, असो. पण पूजा करताना आपण संकल्प करतो. काय करतो विचार करा. सगळ्या देशातला संकल्प एकच आहे. संकल्पात फरक नाही. आद्य शुभे मूर्ते द्वितीय परार्थे श्री श्वेतवारा कल्पे वैवस्वते कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे दंडकारण्ये. आता आपल्या हिशोबानं फक्त दंडकारण्याचा विषय आला. आपल्या हिशोबानं म्हणजे आपण दक्षिण भारतात आहे म्हणून गोदावरी या दक्षिण तीरे, आपण गोदावरीच्या दक्षिण तीराला. ते जर तुम्ही काशीत गेला, हे जर तुम्ही मध्य प्रदेशात गेला तर गोदावरी या उत्तर तीरे म्हणणार संकल्प सोडताना. पण मी कोण? अमुक अमुक माणूस आहे. मी काय करतोय? मी आज भगवान शंकराची पूजा करायला बसलोय. आजचा दिवस कोणचा आहे? तो म्हणजे कलियुगाचा कितवा दिवस आहे त्याचं ते पहिलं वर्णन आहे. कलियुगे प्रथमचरणे पहिलं चरण भरतवर्षे भरतखंडे जंबुद्वीपे शालिवाहनचके बौद्ध अवतारे रामक्षेत्रे. सगळ्या देशात हाच संकल्प, यात काही बदल नाही. मन्वंतर आहे, युगाचं नाव आहे. आता जे शक आहे त्याचं नाव आहे, ते सगळं असतं. या देशात कुठेही फरक नाही. म्हणून मी मगाशी म्हणलो की या देशाचा मनोबिंदू सगळ्याचा एक आहे. या देशाचं सगळ्याचं सूत्र एक आहे. एका शब्दात हे जसं आहे तसं अजून एक कथा म्हणून सांगतो, लक्षात ठेवा. आपल्या जीवाचा आणि देवाचा विचार करताना आपल्या जीवाची किंवा आपल्या जन्माचं ऐहिक कार्य काय, या मानव जन्माचं इप्सित अंतिम काय, हे हिंदुस्थानातल्या सगळ्या लोकांचं एकच आहे. मग तो कर्नाटकात असेल, आंध्रात असेल, तामिळात असेल, केरळात असेल, मध्य प्रदेशात असेल, नंतर काश्मीरात असेल, पंजाबात असेल. आज पाकव्याप्त पंजाबात जरी असला तरी तो हिंदू आहे. त्याचं सगळ्याची मनोभूमिका एक आहे. त्यात काही फारसा फरक नाही. तुम्ही म्हणाल कसं? जीव आणि शिव एक होणं ही आपली अंतिम इच्छा आहे. बरोबर आहे. आपला पांडुरंग असेल आपल्या पुरता घडीभर जरा, दुसऱ्याचा महादेव असेल, पण आपल्या जीवाचा ऐक्य परमात्म्याशी होणं हा आपल्या जीवनाचा अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी मानव जन्माचा म्हणजे मानव देहाची प्राप्ती आहे. भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे मानव जन्म आहे. आधीच्या कर्मविपाकाच्या सिद्धांतानं ते 84 लक्ष योनी पलटून आपण शेवटच्या योनीत आलोय मानवाच्या. म्हणजे इथून आधीच्या योनीत तारतम्य नाही आहे. भगवंताशी शिवाचं जीवाचं भगवंताशी तादात्म्य पावण्याची मानसिकता, विचारशून्यता आधीच्या सगळ्या जीवात आहे. या जीवात फक्त ती बुद्धिमत्ता आहे की हा देव आहे आणि आपण आहे तो जीव आहे. आपलं त्याची तादात्म्य करायचं, त्यासाठी जे करता येईल ते करणं म्हणजे मनुष्य देहाचा विचार. त्या पद्धतीनं सगळ्या हिंदुस्थानातल्या लोकांचा विचार एकच आहे की नाही, जीवाशी शिवाचं ऐक्य घडवून आहे. बाकीच्याच आहे का? बाकीच्या देशात गेली प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे विषय सिद्धांत आहे, वेगळा वेगळा विचार आहे. त्यांचा आपल्याला जमेल असं नाही, पण त्यांचं सुद्धा भगवंताशी तादात्म्य नाही आहे. मुसलमान म्हणा, ख्रिश्चन म्हणा, यहुदी म्हणा, ज्यू म्हणा, पारशी म्हणा, भानगडच नाही. जीव आणि शिव एक होणं ही म्हणजे काय म्हणतो आपण, आत्म्याची ज्योत परमात्म्यात विलीन होणं म्हणजे जीवाचं तादात्म्य. बरोबर आहे. हे त्यांच्याकडे आहे का? नाही. म्हणजे ते तोकडे एक आपल्या अर्थाने विचार करतोय आपण तसा. म्हणून हिंदुस्थानचं सगळ्याचं सूत्र जे आहे ते आपण विचार करतोय ते त्या पद्धतीनं ते सगळ्याच हिंदुस्थानात कुठेही गेलं तर तेच आहे की नाही. म्हणून सगळा हिंदुस्थान मला स्वतंत्र करायचा हे शिवाजी महाराजांचं जीवन ध्येय आहे. शिवाजी महाराजांना युरोपला जाऊन सत्ता करायची इच्छा नाही आहे. शिवाजी महाराजांना मेसोपोटेमियावर आपलं राज्य स्थापायची इच्छा नाही आहे. ही रामाची भूमी आहे, ही कृष्णाची भूमी आहे, ही अर्जुनाची भूमी आहे, ही धर्माची भूमी आहे, ही भीमाची भूमी आहे. अजून कुठे काय असेल म्हणजे पुढच्या अजून 100 राजाची नावं घ्यायची गरज नाही. ही भूमी यवनाक्रांत झाली आहे, त्यांना त्यांच्या जोखडातून मी सोडवेन ही शिवाजी महाराजांची भूमिका आहे. ही भूमी युरोपियनांनी खाल्ली आहे. त्यावेळेस फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांनीही हिंदुस्थानवर काही ठिकाणी आपली सत्ता ठेवली. उदाहरणार्थ गोवा आहे आपल्या दृष्टीने, उदाहरणार्थ राजापूर आहे. राजापुरात आले ना इंग्रज, गोव्यात इंग्रज नाही पण गोव्यात पोर्तुगीज आले ना. पोर्तुगीजांच्या जाचापासून भूमी मुक्त करायची ही शिवाजी महाराजांची भूमिका आहे. इथून पोर्तुगालला जावं आणि पोर्तुगालवर सत्ता स्थापावी अशी शिवाजी महाराजांची इच्छा नाही.
ही इच्छा चंगीज खानाची आणि ही इच्छा तैमूरलंगाची आहे. म्हणजे सगळ्याची मनोभूमिका माझ्या देशातले लोक एक आहेत म्हणून माझा देश स्वतंत्र राहावा असं त्यांना वाटत नाही. उलट परकीय प्रांत माझ्या गुलामगिरीत असावे अशी त्यांची भूमिका आहे. मग शिवाजी महाराज श्रेष्ठ का चंगीज खान श्रेष्ठ? दुसरं असं की हे दोन्हीही लोक इतके क्रूर आहेत, नरराक्षस आहेत, त्यांना माणसं मारण्यात आनंद वाटतो. चंगीज खान असो नाही तर तैमूरलंग असो, बरं का, प्रत्येकाचं चरित्र म्हणून आपल्याला फार चर्चा करायची नाही. अत्यंतिक चंगीज खान तर विचित्र आहे. विचित्र म्हणजे सारासार विवेक किंवा सारासार विचार सैन्याचा असतो तो सुद्धा न करणाऱ्यातला आहे. या दोघांनी अनेक आक्रमणं केली, लोकाला परास्त केलं, युद्ध केली. त्यातल्या त्यात तैमूरलंगानं दिल्लीवर स्वारी केली, दिल्ली जिंकली. 5 दिवस दिल्लीत धुडगूस घातला. मी मुद्दामून शब्द वापरतोय, धुडगूस. क्रौर्याची परिसीमा केली, लाख लोक कैदी केले. लक्षात ठेवा. आणि हे झालेले कैदी एकत्रित होऊन उद्या आपण युद्धाला गेल्यावर इथं बंड करतील, आपल्याला त्रास होईल म्हणून कैदी कापून काढली. मग हे क्रौर्य आहे तर काय आहे? क्रौर्यच आहे, दुसरं नाही. शिवाजी महाराजांचा विचार करा. शिवाजी महाराज सुरतला गेले, सुरत लुटली. सुरत लुटीच्या वेळेस अनेक लोकांना शिवाजी महाराजांनी कैदी केलं. जेव्हा सुरतेचा विचार येईल तेव्हा तो आपण पुढे व्यक्त करू, किती धरले, काय केलं. पण कैदी केलेल्या एकाही माणसाला शिवाजी महाराजांनी मारलं नाही. उलट शिवाजी महाराजांवर सुरतेचा सुभेदार इनायत खानाने वकील पाठवला भेटीसाठी, तह करू म्हणून, चर्चा करू म्हणून. आणि वकिलानं खाजगी शिवाजी महाराजांची भेट घेताना शिवाजी महाराजांवर खुनी हल्ला केला. शिवाजी महाराजांवर कट्यार चालवायचा प्रयत्न केला, जंब्या घातला. शिवाजी महाराजांचे संरक्षक लोक शेजारी होते ना उभे, त्यांनी त्याला यूज दिलं नाही शिवाजी महाराजांपर्यंत. शेजारी शिवाजी महाराजांशी बोलता बोलता त्यांनी कट्यार काढली किंवा काय जंब्या काढला आणि शिवाजी महाराजांवर छातीवर घालायला प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचा अंगरक्षकांनी त्याचा हात कापला आणि त्याचे तुकडे केले. आणि तिथं उभारलेले लोक, तो शिवाजी महाराजांच्या अंगावर त्या वेगानं पडला ना, त्याचं रक्त शिवाजी महाराजांच्या अंगावर पडलं. लोकांना असं वाटलं शिवाजी महाराजांच्या सैनिकांना की शिवाजी महाराजांना जखम झाली, शिवाजी महाराजांना लागलं. आणि मग त्याचा संताप झाला आणि ती कैद्याला मारायला धावले. आपण कैदी केलेले लोक आहेत, त्यांना मारायला धावले, स्वाभाविकता आहे, त्यात चूक असं म्हणणार नाही. कैद्याला मारायला धावले, ते कत्तल करायला सुरू झाले. शिवाजी महाराज उठले आणि बाहेर येऊन त्यांनी ओरडून सांगितलं, थांबा, कैद्याला मारू नका. शिवाजी महाराजांच्या अंगी क्रौर्य आहे का? आपला मुद्दा आहे तो तिथं आहे, क्रौर्यापाशी आहे. असलेले कैदी मारणं हे त्यावेळेसच्या नीतीप्रमाणे धर्मसंमत आहे. पण शिवाजी महाराजांनी कैद्यांना मारलं नाही. कुठंही किल्ल्यावर लोक सापडले, धरले तर त्यांना शिवाजी महाराजांनी मारलेलं नाही. अगदी आपण काल बघितलं उदाहरण, राजापूरची वखार लुटली. इंग्रज फिलिप गिफर्ड, हेनरी रिवेंग्टन, रिचर्ड टेलर हे लोक धरले. 7-8 लोक इंग्रज धरले, शिवाजी महाराजांनी कैदेत टाकले. मारले का? कैदेत टाकले. केवळ त्यांच्यावर दहशत बसावी आमच्या विरुद्ध. अगदी शिवाजी महाराजांनी मारले असते तरी ते योग्य होतं असंच मी म्हणेन. कारण आपल्या विरुद्ध, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांनी तोफा टाकल्या होत्या. पन्हाळ्याच्या सिद्धीच्या वेळात त्यांनी सिद्धीला मदत केली होती आणि त्यांना मारणं हे संयुक्तिक होतं, धर्मसंमत होतं. तरी शिवाजी महाराजांनी त्यांना मारलं नाही. विनाकारण कुणाचा जीव घेणं ही शिवाजी महाराजांची प्रवृत्ती नाही. क्रौर्य शिवाजी महाराजांच्या अंगी नाही असं म्हणलं पाहिजे. या तैमूरलंगानं दिल्लीवर सत्ता केली, कैदी मारले हे सांगितलं. अजून वेगळं सांगतो, 1 लाख लोकांची त्यानं कत्तल केली आणि आपल्या वैयक्तिक आनंदापोटी काय केलं सांगू? या लोकांची नाकं कापली, मेलेल्या पुढच्याची नाकं कापली. हे क्रौर्य नाही तर काय आहे? 100% क्रौर्य, दुसरं काही नाही. नाकं कापली, कान कापले, हे काय आहे? हे क्रौर्य आहे. शिवाजी महाराजांनी केलं का? अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याचं मुंडकं आईसाहेबाला पाठवलं, पण त्याची दिवाबत्तीची व्यवस्था केली. लक्षात ठेवा, हे क्रौर्य आहे, ही नीतिमत्ता आहे. अशी नीतिमत्ता चंगीज खानाच्या आणि तैमूरलंगाच्या अंगात आहे काय? मग चंगीज खान आणि तैमूरलंग शिवाजी महाराजांच्या तुलनेचे होतात असं कोणत्या तोंडाने आपण म्हटलं पाहिजे? म्हणून शिवाजी महाराज त्याहून श्रेष्ठ आहे. त्यांची सत्ता शिवाजी महाराजांच्या राज्याच्या तुलनेनं अनेक पटीनं मोठी असेल,
पण शिवाजी महाराजांच्या तुलनेत ते मानवतेच्या हिशोबात तोकडे आहेत. बरोबरीचे नाहीच, तोकडे. तोकडे म्हणजे अगदी कहा राजा भोज कहा गंगूतीरी इतकं म्हणलं पाहिजे. शिवाजी महाराजांची उंची मोजता येणार नाही, यांची मात्र अगदी सायन्साच्या पट्टीवर मोजायची लायकी आहे. हे स्त्रैण आहे, हे बाईच्या बाबतीत नीतिमान नाही, दोघंही लक्षात ठेवा. त्यामुळं हाही शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्या हिशोबानं ज्यादा गुण आहे. स्त्रीच्या बाबतीत शिवाजी महाराजांचं वर्तन कुठेही त्यांच्यावर शब्द ठेवावा असं नाही. कालच आपण तो विचार सगळा केला, अजिबात. पण हे स्त्रैण आहे, हे बायकाच्या बाबतीत वाईट आहे. चंगीज खान आणि तैमूर याचा विचार करत असताना तैमूरनं दिल्ली जिंकली सांगितलं, अनेक कैदी मारले. अजून एक क्रौर्याची परिसीमा, एक 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 उदाहरण म्हणून सांगतोय आपण. काय केलं? लाखो लोकांची मुंडकी कापली आणि त्या मुंडक्याची रास लावली. अशी रास, रास म्हणजे माहित आहे, धान्याची रास ओततो आपण, हा तसं मुंडक्याची रास लावली आणि तो बघत बसला. हे क्रौर्य आहे का नाही? आणि नुसतं एवढं नाही तर ती मुंडकी कोल्ह्या कुत्र्याला आणून खायला टाकली. म्हणजे ही काय आहे? ही क्रौर्य आहे. ही मानसिकता मानवतेची नाही, यांना मानवतेची भूमिका असं म्हटलं नाही पाहिजे. म्हणजे हे मुसलमानी शासकाच्या अंगी असणारा गुण दुर्गुण आहे, जो कायम दिसत येतो. मी अनेक उदाहरण अशी सांगेन. विजयनगरच्या राजाचा पराभव केला आणि रामरायाचं मणकं विजापूरच्या गटारीला नाही का लावलं? आलं का लक्षात? आपण ती विचार केलाय? लावलं ना? अशा अनेक गोष्टी केल्या. हे काय सरळ आहेत? नाही. विजयनगरच्या राजाने विजापूरच्या आदिलशहाला आपला पुत्र मानला होता, त्याप्रमाणे संबंध होते. पण जेव्हा धर्माचा विचार आला तेव्हा पुत्रानं बापाचं बाप पण सोडून गेलेलं आहे. म्हणजे पुत्र आदिलशहा अशा हिशोबाने म्हणतो ना आपण. आदिलशहा हा त्याचा किताब आहे, म्हणजे त्याचं नाव आहे. विजापूरची ती आदिलशाही आदिलशहानं स्थापन केली म्हणून. मग अली आदिलशहा असेल, इब्राहिम आदिलशहा असेल, नाव त्या राजाचं इब्राहिम, नाव त्या राजाचं अली, अजून काय असेल ते सिकंदर आदिलशहा असेल. पण आदिलशहा हा त्यांच्या घराण्याचा परंपरेचा नावाचा विषय आहे. म्हणून आदिलशहा देवी असं म्हणायचं. जरी ते 400 वर्ष संस्थान चाललं, राज्य चाललं, तरी आदिलशहा. म्हणजे वर्तणूक आहे ती अशी आहे. आपण काल दुसरा एक विचार होता सिकंदराचा, अलेक्झांडरचा. म्हणजे तैमूर लंगर त्यामुळं शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा नाही. त्यामुळंच चंगीज खान हाही तसाच आहे, स्त्रैण आहे, हा व्यक्तिगत महत्वाकांक्षी आहे, त्यामुळे तोही शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा नाही. सिकंदराचा काल विचार करतो तो अलेक्झांडरचाही विचार आपण व्यक्त करताना एक विषय अजून त्यातला वेगळा सांगतो. तो इतका धनाचा लोभी होता. काल ते कसा होता सांगितलं. पौरसाची भेट झाली, पौरसाचा विचार झाला आणि तो धनाच्या लोभीपणानं पौरसाने त्याच्या भेटीला वस्तू पाठवली. काय पाठवली असेल विचार करा तुम्ही, विचार करू शकणार नाही. काय पाठवलं? हिऱ्याची आणि मोत्याची भाकरी करून पाठवली. आता खातो का बघ म्हणून. म्हणजे पैसे भरपूर मिळाले म्हणून हिऱ्याची आणि मोत्याची भाकरी खाता येते काय? भाकरी भाकरीच असते हो. ज्वारीची असेल, गव्हाची असेल, तांदळाची असेल, नाचणीची असेल, अजून कशाची असेल, वरीची असेल. पण पैसे भरपूर झाले म्हणून हिऱ्या मोत्याची भाकरी खाता येत नाही. ते दाखवण्यासाठी तू पैशाच्या मागे किती लागलाय हे दाखवण्यासाठी पौरसाने त्याला हिऱ्या मोत्याची भाकरी पाठवली. म्हणजे तो पैशाच्या मागानं धनलोभी आहे, धनपिपासू आहे, तो जमा करण्याच्या विचारात आहे. अजून 2 राजांबरोबर, 2 वेगळ्या वेगळ्या जगातल्या मान्यवरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना केली जाते. त्यातला एक आहे मोहम्मद गजनी आणि दुसरा आहे नादिरशाह. नादिरशहा इराणचा राजा, हा मोहम्मद गजनी इराणचाच म्हणला पाहिजे. गजनी म्हणजे तिथंच आहे. तिथून हिंदुस्थानवर राज्य केले, स्वारी केली. स्वारी कशासाठी केली? धनलालसेसाठी स्वारी केली. मोहम्मद गजनी सोटी सोमनाथ फोडला. श्रावण महिना आहे, मागे 2 वर्षापूर्वी सुरती सोमनाथवर एक दिवस घालवला होता आपण. त्याने सुरती सोमनाथवर अनंत स्वाऱ्या केल्या, कितीतरी वेळा स्वारी केली. सुरती सोमनाथ भंग केला का?
तर सोरटी सोमनाथापाशी अनन्वित धन आहे, भयंकर आहे, खूप आहे. किती आहे? प्रचंड धन आहे. प्रचंड म्हणजे फार फार प्रचंड आहे. सोरटी सोमनाथाचा महादेव म्हणे, म्हणजे त्याचे उल्लेख आहेत त्याच्यावरून सांगतो. हा सोरटी सोमनाथाचा महादेववरची जी पिंड आहे ना, ती 6 फुटाची होती. 2 माणसाने असा हात करून कवळ्यात धरावी एवढी मोठी होती, विशाल. आणि ती पाचूची होती. पाचू मरकत म्हणतात त्याला. मरकतची पिंड होती. म्हणजे ज्याचा महादेवच पाचूचा आहे त्याच्यापाशी किती धन असेल. त्याच्या भोवती असणारे कठडे महादेवाच्या सभोवतालचे ते सोन्याचे होते. आणि आपल्याकडे देवात हिरण्यगर्भ म्हणजे सोनं आत घातलेलं असतं. पाचूची पिंड. आता त्यात 2 संकल्पना. अखंड पाचूचा दगड तरी असेल, म्हणजे तो जो पाषाण आहे, जी पिंड आपण करतो तो अखंड पाचू तरी असेल, किंवा सोन्याच्या पिंडीला पाचू लावलेली तरी असतील. लक्षात येत आहे टोप कसा जडवतात तसा. आणि मग तो महादेव त्यांनी फोडला, ती पिंड फोडली आणि आतलं सोनं लुटून नेलं. म्हणजे दुसरी जी भूमिका आहे आपल्या बोलण्यातली, ती पाचूचं कवच आणि आत सोनं भरलेलं असेल, असा महादेव असण्याची शक्यता जास्त वाटते. ते फोडणं आणि ते धरून सगळं भरून नेलं या मोहम्मद गझनीनं. लक्षात येत आहे? म्हणजे मोहम्मद गझनीची इच्छा काय आहे? धनपिपासा आहे. आणि हे दोघं साधारण नव्हे, 100% चंगीज खान आणि तैमूर लंगाचे अनुयायी आहे. अनुयायी याचा अर्थ त्यांच्या विचाराचा वारसा चालवणारे आहे. अनुयायी म्हणजे प्रत्यक्ष पट्ट शिष्य नव्हे, अनुयायी आहे. त्याचाच वारसा काय आहे? क्रौर्य यांच्यापूर्वी पदोपदी आहे, भयंकर आहे. ही चांगल्या वर्तणुकीची नाही. नादिरशाह पुढे माहिती आहे आपल्याला, इराणचा बादशाह, त्यांनी भारतावर आक्रमण केलं त्याचं, आणि मराठ्यांचं युद्ध झालं पानिपतच्या, त्या विषयात नादिरशाह आहे. त्यामुळे हेही शिवाजी महाराजांच्या तुलनेत कित्येक पटीनं चोखडे आहे. त्यांचा शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना करावी अशी लायकी नाही. काल आपण अजून एक पाहिला, म्हणजे नादिरशहाचा विचार करत असताना लूट आणि कत्तल याशिवाय त्यांचं काही जीवन ध्येय नाही. वैयक्तिक इहोपभोग याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अंतिम उद्दिष्ट काही नाही. शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट आपण वेगवेगळे विचार व्यक्त करतो. हनीबॉलचा विचार काल आपण पाहिला. हनीबॉल काय आहे, कसा आहे? हनीबॉल हा शूर विलक्षण आहे, पण तो अयशस्वी झालाय. शिवाजी महाराजांच्या जीवनात शूरता आहे, विलक्षणता आहे, पण यशस्वी पण आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल विचार करणं, त्याचा विषय काय आपल्या फारसा लागू नाही. दुसरं आपण काल म्हणालो की त्यांना परिस्थितीचं आकलन होत नव्हतं हनीबॉलला, असाही विचार काल केला. यानंतर सीझर, काल तोही विचार आपण केला. आपले अनुयायी आपल्या बरोबर राहत नाहीत याचा अर्थ त्याचा वैयक्तिक पराभवच आहे. त्याला फारसं यश आहे असं म्हणता येणार नाही. यानंतर सगळ्या जगात ज्याचं नाव आहे असा नेपोलियनचा विचार शिवाजी महाराजांच्या चरित्राशी केला पाहिजे. करतात. शिवाजी महाराजांना नेपोलियनच्या तुलनेत नेऊन सांगतात की शिवाजी महाराजांनी नेपोलियन सारखं राज्य केलं, नेपोलियन सारखे होते. नव्हे, नेपोलियन शिवाजी महाराजांसारखा होता असं म्हणतात आलं. कारण नेपोलियन काय आहे? नेपोलियन मध्ये अनेक सद्गुण आहेत. तो एकटा एका बाजूला आणि 1,00,000 लष्कर एका बाजूला, एवढ्या योग्यतेचा तो आहे. म्हणजे 1,00,000 लोकांच्या विरुद्ध एकट्याने लढावं अशी त्याची योग्यता आहे, अशी त्याची बुद्धिमत्ता आहे. सहस्त्रार्जुन, आपल्याकडे देवाला 10 हात असतात. ते देवाचं बळ दाखवण्यासाठी असतात. एखाद्या माणसाला 2 हात, ते बलवान आहे, पण 2 हाताच्या ऐवजी 4 आले म्हणजे 4 हाताची ताकद त्याच्यात आहे. हात 2च असते, 4 असते असं म्हणायचं, हा ते आपल्याकडे रूढ आहे. 10 हाताचा रावण म्हणजे 10 माणसाचं बळ त्याच्या अंगी आहे असा त्याचा अर्थ आहे. 10 मुंडक्याचा रावण ह्याचा अर्थ 10 माणसाच्या बुद्धीची क्षमता त्याची एकट्याची आहे. एक परिमाण म्हणून बोलतो बरं का. तसा नेपोलियन 1 मनुष्य आणि 1,00,000 सैनिक त्याच्या विरुद्ध नेपोलियन त्या तुलनेचा आहे असं त्याची तुलना करतात. त्याच्या सामर्थ्याचं वर्णन फार मोठं आहे. पण शिवाजी महाराजांच्या तुलनेत नेपोलियनचा म्हणजे त्याची अनेक क्षेत्रात अलौकिक बुद्धिमत्ता आहे. काव्यापासून कायद्यापर्यंत त्याची प्रत्येक क्षेत्रात झेप आहे.
शौर्य आहे, सेनापतित्व आहे, सामर्थ्य आहे, संघटन कौशल्य आहे, राज्य कर्तृत्व आहे. या सगळ्या गोष्टीत तो अलौकिक आहे, मोठा आहे. पण व्यक्तिगत दोषही तेवढेच आहेत जे शिवाजी महाराजात नाहीत. हे सगळे गुण शिवाजी महाराजात आहेत. शिवाजी महाराजांच्यात सामर्थ्य आहे, शौर्य आहे, सेनापतित्व आहे. कोणतं युद्ध घ्या, सेनापतित्व शिवाजी महाराजांचा अजोड आहे. अफजल खानाचं घ्या, शाहिस्ते खानाचं घ्या, नाहीतर पन्हाळ्यावरून सुटलेलं घ्या, सिद्धी बरोबरचं कोणतंही घ्या, अलौकिकत्व आहे. शिवाजी महाराजांची तुलना त्यामुळे नेपोलियन बरोबर होणारी नाही. व्यक्तिगत दोष कोणचे आहेत, तर तो ध्येयवादाऐवजी केवळ व्यक्तिगत विजयीपणाच्या आधी पडलेला आहे. त्याला काही ध्येय आहे का नेपोलियनला? केवळ जगावर माझा साम्राज्य असावं एवढंच ध्येय. मगाशी जसं नेपोलियनचं चंगीज खानाचं आणि तैमूर रंगाचा विचार केला तसा आहे. ध्येय नाही, तो नीतिमत्ता शून्य आहे. बायकाच्या बाबतीत अत्यंतिक वाईट आहे, कटिविकाराने ग्रस्त आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे प्राचीन लोकांनी. म्हणजे तो बायकाच्या बाबतीत किती वाईट आहे ते लक्षात येत आहे. आणि एवढं करून नेपोलियनचा मृत्यू जगज्जेता झाला, पण नेपोलियनचा मृत्यू जो आहे ना तो तुरुंगात झाला. करुण मृत्यू झाला. दुसऱ्याने त्याला कैदी केलं आणि तुरुंगात मृत्यू झाला. नुसतं एवढं नाही, नेपोलियननं स्थापित केलेलं त्याचं साम्राज्य, त्याच्या पोरगा त्याच्यानंतर गादीवर बसला आणि पोराचाही मृत्यू झाला आणि साम्राज्य लयाला गेलं. एवढं शिवाजी महाराजांचा विचार करा. शिवाजी महाराजांना स्थापित केलेलं राज्य वृद्धिंगत होत गेलंय दिवसेंदिवस. पुढं 150 वर्ष ते मोठं होत गेलंय. शिवाजी महाराजांनी 1674 राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांचं हे राज्य पुढे किती मोठं होत गेलं. 1818 इंग्रजांची सत्ता या देशावर येईपर्यंत शिवाजी महाराजांचं राज्य मोठं होत गेलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा अंत नेपोलियन सारखा त्याच्या डोळ्या देखत झाला असं नाही म्हणता येणार. नेपोलियनचा स्वतःचा मृत्यू तुरुंगात झाला. शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं आहे का? नाही. एवढंच नाही, नेपोलियनचे अजून 2 दुर्गुण आहेत. काय? त्याने इजिप्तवर स्वारी केली आणि स्वारी करताना आपलं सैन्य वाऱ्यावर सोडलं, सैन्याची दखल घेतली नाही. शिवाजी महाराजांचा असा आहे का हो? आपलं सैन्य कुठं गेलं, काय झालं? नाही. दुसऱ्यांदा त्यानं रशियावर स्वारी केली. रशियावर स्वारी करताना बर्फाळ प्रदेश आला आणि बर्फाळ प्रदेशात सैन्य गडप व्हायला लागलं, बर्फात मरून चाललं, बर्फ त्याच्यावर पडायला लागलं, बर्फात बुडायला लागलं आणि हा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून आला. शिवाजी महाराज असे आहेत का? 2 उदाहरणं सांगतो आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत. कोणची? पहिलं उदाहरण बाजीप्रभूंच्या बरोबर आहे. शिवाजी महाराज थांबले तिथं, दोघं मिळून युद्ध करू. बाजीप्रभूंनी पाठवला हा विषय सोडून. सैन्याला एकाकी टाकून शिवाजी महाराज कधी पळून गेलेले नाही. आणि दुसरं, सैन्याचा विचार किती, सैन्याला वाऱ्यावर सोडणं हे जे आहे त्याच्या दृष्टीने विचार किती. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत राहिले आणि कैदेतून सुटून माघारी आले. सुटून माघारी येताना आग्र्याला नेलेले सर्व लोक शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर माघारी आणले. एकही मनुष्य तिथे ठेवला नाही. त्यांची आधीच दस्तक परवाने घेतली होती, त्याप्रमाणे सगळे माणसं निघाले, आधीच बाहेर पडले. सगळ्यात शेवट शिवाजी महाराज तिथून बाहेर पडले, कैदेतून, तुरुंगातून. शिवाजी महाराजांच्या मागून 2 माणसं फक्त बाहेर पडली, शिरोजी फर्जन आणि तो मदारी मेहता. सगळ्यात शेवट ते लाल किल्ल्याच्या त्या कैदेतून, लाल किल्ल्यात नव्हते महाराज कैदेत, बाहेर होते. लोकांचा असा समज आहे की आग्र्यात गेल्यावर कैदेत राहिले ती लाल किल्ल्यात राहिले. नाही, कारण शिवाजी महाराज राहिले मिर्झा राजाच्या वाड्यात. राजाची की मंडी म्हणून आज जो भाग आहे त्याच्या मागं मिर्झा राजाची जयसिंगाची हवेली आहे आणि त्या हवेलीच्या मागं परसबाग असते ना, तसं जे वाघ होता तिथे शिवाजी महाराज मुक्कामाला होते. तेथून सगळे बाहेर पडले. आधी हळूहळू शिवाजी महाराज बाहेर पडले, मग नाटकं करत एक माणसं बाहेर पडले, सगळ्यात शेवटी 2 माणसं बाहेर पडले. आणि सगळे लोक शिवाजी महाराजांचे स्वराज्यात येईपर्यंत शिवाजी महाराजांचा जीवात जीव नव्हता. कारण झालं असं की सगळे बाहेर गेल्यावर आग्र्यातून 2 लोक औरंगजेबाने पकडले. कोरडे बंधू 2 जण ब्राह्मण लोक आहेत आणि ते औरंगजेबाने पकडले. लक्षात ठेवा, रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकपंत अशी 2 त्यांची नाव आहेत. आणि औरंगजेबाने शिवाजी कसा पळून गेला आम्हाला सांग
म्हणून त्यांचे अनन्वित अत्याचार केले सुमारे 6 महिने. किती अत्याचार केले सांगितलं नाही एक एक. तर डोक्यात क्रौर्य काय असतं म्हणजे औरंगजेब म्हणूनही विचार करा. आता क्रौर्य काय असतं संभाजी महाराजांचा विचार करा. औरंगजेब क्रौर्याची परिसीमा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या तुलनेत गणतेत बसत नाही. हाताची नखं चिमट्यानं उपसून काढणे ह्या दोघाला केलं. पायाला बांधून दोरी उलट टांगणे या दोघाला केलं. शिवाजी कसा पळून गेला मला सांग. शिवाजीला कोणत्या सरदारानं आमच्या सहाय्य केलं मला सांग. काय काय कुणी मदत केली सांग. त्या दोघांनी काहीही सांगितलं नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 प्रकार सांगितले मी. नख उपसून काढणे, उलट टांगणे, मिरच्याची धुरी देणे म्हणजे माणसाला बांधून ठेवायचं हलकड्याला आणि खालून आग पेटवायची त्याच्यात मिरच्या टाकायच्या. काय होईल घरात फोडणी टाकली तर जीव अस्वस्थ होतो आपल्याला मिरच्या टाकल्यावर. राखेचे तोबरे दिले यांना म्हणजे गरम गरम राख तोंडात भरली. काही सांगितलं नाही शिवाजी महाराजांचं. आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही. आणि शिवाजी महाराज इकडे आले निघून आनंदी होते काय. आपण निघून आलो मेले ते मेले. नेपोलियन आहेत काय शिवाजी महाराज सैन्य टाकून पळून आले नाही. हे 2 माणसं सुटेपर्यंत शिवाजी महाराजांच्या जीवात जीव नव्हता. तगमग होती. वारंवार वकील पाठवत होती, वारंवार पत्र पाठवत होती. माझी 2 माणसं चुकून तुमच्याकडे अडकली आहे सोडा सोडा. आणि ती 2 माणसं येईपर्यंत शिवाजी महाराजांनी म्हणजे झोप नीट घेतली नाही. आणि जेव्हा म्हणजे औरंगजेबाबरोबर केलेला तर शिवाजी महाराजांनी तोपर्यंत मोडला नाही लक्षात ठेवा. आणि 2 माणसं जेव्हा सुटली आणि परत स्वराज्यात आली कौतुक केलं, शाबासकी दिली, त्यांना किताब दिले, धन दिलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हो. आणि मग काय केलं आणि मग औरंगजेबावर केलेला करार शिवाजी महाराजांनी तोडला. म्हणजे काय माझी माणसं येत नाहीत तोपर्यंत करार तोडण्यात अर्थ नाही. माझा जर करार मी मोडला तर ती 2 माणसं जातील ना तिथं मरतील ना. 2 माणसासाठी शिवाजी महाराजांचा जीव एवढा तिळतिळ तुटतोय. हा सैन्य वाऱ्यावर टाकून निघून गेला. मग नेपोलियन शिवाजी महाराजांच्या तुलनेत आहे का? अवश्य नाही. नेपोलियनची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करता येणार नाही. शिवाजी महाराज इतका सूक्ष्मतेने विचार करतात. शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं. शाहिस्ते खान नाही दिलेर खानाबरोबर शिवाजी महाराजांची भेट चालू होती. बिरधाराजे जयसिंग आणि दिलेर खान बसले होते आणि त्यावेळी येऊन सांगितलं शिवाजी महाराजांना पुरंदरच्या पायथ्याला तो तळ झाला पुढचा. महाराज मावळ्याने येऊन सांगितलं महाराज मुरारबाजी पडली. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून आसू गळाले, रडले. आणि मग मिर्झाराजांनी दिलेर खानाने विचारलं एक माणूस मेला तर एवढं दुःख तुम्ही राजा काय हे शोभतं काय तुम्हाला? विचाराचा फरक जो आहे ना तो इथं आहे. वृत्तीचा फरक आहे ना तो इथं आहे. सैन्याच्या प्रती निष्ठा किती. एक माणूस मेला तर दुःख काय? शिवाजी महाराज म्हणले माणूस मेला युद्ध आहे होणार माहित आहे पण माणूस काय तोलाचा होता ऐकायचा आहे तुम्हाला कसा होता माहित आहे? राजाजी ऐका. त्यामुळे सांगितलं सांग मुरारबाजी कशी गेली काय झालं. आणि म्हणजे त्यानं सगळं चरित्र ते युद्ध सांगितलं ना कसे मेले. त्यानं म्हणजे मिर्झाराजे थक्क झाले. असा माणूस तुमच्या पदरी आहे. दिलेर खानाने त्यांना म्हणजे वतन देतो म्हणले, सरफराजी करतो, नोकरी देतो, पैसे देतो, तूच तुझ्या पैशावर. म्हणून दिलेर खानाला म्हणजे मुरारबाजीनं त्याच्या धनावर, त्याच्या पैशावर, त्याच्या वतनावर त्याच्या काय द्यायची जी इच्छा होती बादशाकडे नोकरीला ये म्हणायचं होतं त्यातनं ना ते थुंकलं आणि युद्ध केलं. युद्ध करताना मुंडकं तुटलं पण धड युद्ध करत राहिले. मुरारबाजी करिकारंजी पुरंदरावर रुद्र्याची म्हणजे कबंद लढलं. सेकंद 10 सेकंद 1 मिनिट 10 मिनिट अर्धा तास काय असेल ते गप्पा होत्या पुढे काही पण. लोक म्हणतात 2 तास लढलं. मी म्हणतो 1 सेकंद लढलं तरी ते लढलं. निष्ठा काय होती ते महत्वाचं आहे. निष्ठा असल्यानं काय होतं म्हणजे शरीर जरी पडलं जीव जरी गेला तरी शरीराबरोबर त्या असलेल्या निष्ठा तेवढ्या तीव्रतेने असतात. आणि मग मिर्झाराजांना वाटलं खरंच. आणि मग राजाजींच्या आलेले अश्रू जे आहेत ना ते शिवाजी महाराजांना तशी माणसं होती ना निष्ठावान. शरीर पडलं तरी हरकत नाही पण धड लढत होतं म्हणजे जीव गेला तरी धड लढत होतं अशा निष्ठेचे लोक होते ना. म्हणून शिवाजी महाराजांचा त्यांच्यासाठी तिळ तिळ जीव तुटत होता. डोळ्यातनं अश्रू येत होते.
एक एक माणूस म्हणजे एक एक हत्तीच्या मोलाचा होता. हत्तीच्या मोलाचा माणूस. हत्ती कमी, एक एक माणूस सिंहाच्या, एक एक कशाचा काय त्याचं मोलच नाही. पण निरुपाय युद्धात काय असतं आहे होतं. आणि हा नेपोलियन बोनापार्ट युद्धात सैनिक एकटे टाकून पळून गेला. मग हा शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा आहे काय? नाही. शिवाजी महाराजांची तुलना करावी असा कोणाचा विचार आतापर्यंत आला नाही. कोण नाही. गॅरिबाल्डीची तुलना शिवाजी महाराजांबरोबर करतात. शिवाजी महाराज आता ते युरोपियन लोक शिवाजी महाराजांना गॅरिबाल्डीच्या ओळीत बसवतात. नवे शिवाजी महाराजांना कोणाच्या ओळीत बसवायचं असेल तर ते रामचंद्राच्या, प्रभू रामचंद्राच्या, धर्माच्या, पांडवाच्या. कारण जिजाबाई साहेबांनीच त्यांना सांगितलेलं आहे अफजल खानाच्या भेटीला जाताना, मला कुंतीच्या पंक्तीला बसव. कुंतीच्या पंक्तीचा अर्थ फार मोठा आहे, फार विलक्षण आहे. अनेक दृष्टीने तसा विचार तो आला पाहिजे. कुंतीची पोरं जसं धर्मराज्य करतात तसं कर. आईचा अपमानाचा सूड त्यांनी जसा घेतला तसा तू घे, असाही त्याचा अर्थ आहे. ती कुंतीची कथा माहिती आहे का? गांधारीनं हादगा केला. हस्त नक्षत्रावर हादगा करतात आपल्याकडे. भोंडला खेळतात बायका पोरी, माहित आहे ना? हस्त नक्षत्र लावल्यावर हादगा खेळतात. आता ते लहान पोरी खेळतात. त्यावेळी म्हणजे गांधारीनं केला होता हादगा. आणि त्या हादग्याला हत्तीची पूजा करतात. मग गांधारीच होती ती, तिनं साक्षात हत्तीची पूजा केली. ती हत्ती दान दिले वगैरे झालं. आणि त्याला कुंतीला बोलवलं. तिची पोरं वनवासा म्हणून हेटाळणी करण्यासाठी कुंतीला बोलवलं. कुंती गेली ना, आल्यावरती ती दुःखी झाली, कष्टी झाली. आणि तिला ते सांगितलं असं झालं. हत्ती केला, मला हिणवलं गेलं. पोरं पराक्रमी होती. त्यांनी त्या अपमानाचा बदला घेतला. काय केलं? हत्ती आणणं तू आमचा काय बरोबरी काय करतोस असं म्हणून कुंतीला हत्ती हादग्याच्या पूजेसाठी आणला. कुठला आणला? इंद्राचा ऐरावत आणला भीमाने आणि अर्जुन. गांधारीला शक्य आहे काय? हो, अर्जुनाने आणि भीमाने इंद्रावर स्वारी केली, चालून गेले. आणि इंद्र हे दोघं आलेत म्हणल्यावर घाबरला. काय पाहिजे बाबा, माझ्यावर स्वारी का केली? काही नाही, आईला पूजेला हत्ती पाहिजे म्हणून इंद्राचा ऐरावत आणला. तो हत्ती घेऊन भीम आला आणि ती आई पुढे दिला. हत्ती म्हणजे इंद्राचा ऐरावत. म्हणजे कुंतीचं कसं आहे, तसे पराक्रमी पुत्र असावेत ही आईसाहेबाची इच्छा आहे. कुंतीच्या पंक्तीला बसव म्हणजे असा एवढा भीम पराक्रम पाहिजे पोराच्या बळी. आणि अपमान आईबापाचा करणाऱ्याचा निपात केला पाहिजे असा पराक्रम असला पाहिजे. त्यात ती कथा पुढची आहे ती पण सांगून टाकतो आता विषय आलाय म्हणून. की तो हत्ती आणण्यात भगवान श्रीकृष्णाचे काही हेतू होते. गर्व परिहरण करायचं होतं भगवंताला. काय तर ती इंद्रावर स्वारी करायची म्हणून अर्जुनानं बाणाची शिडी केली भीमाला वर जायसाठी. म्हणजे भीमालाही ताकदीचा गर्व, अर्जुनालाही शक्तीचा गर्व झाला. तो सगळा मोडायचा होता भगवंता. त्याच्यासाठी ते केलं. भीम त्या शिडीवरून वर गेला, ऐरावत खांद्यावर घेऊन आला, आईसमोर उभा केला. आणि आई, ती आईच आहे, ती ऐरावत भीम आणताना शिडीवरून पडेल म्हणून आपला पदर असा धरून बसली उभारली शिडी खाली. आता काय ती काय पदरात थांबणार होता काय भीम आणि ऐरावत? नवे आईच्या पदरात थांबवायची ताकद असते. मग आई साहेबाला आपला पुत्र असा पराक्रमी असा वाटतो ना. आपण एकाकडून दुसरीकडे चाललो. हे पराक्रम किंवा अन्य गोष्टीचा विचार त्या विषयानं करत असताना कुंतीच्या पंक्तीला बसव म्हणजे धर्माच्या पंक्तीला बसव त्या विषयाने विचार करतात. म्हणजे ही कोणाची आधीची राज्य आहे ती धर्मराज्य आहेत असं नाही. हे अनन्वित अत्याचार करणारे आहेत. याच्याबरोबर गॅरिबाल्डी, इटलीचा स्वातंत्र्य दाता असं त्याला म्हणतात. त्या गॅरिबाल्डीचा विचार करत असताना असं म्हटलं पाहिजे, शिवाजी महाराजांची तुलना त्याशी करतात. त्याच्या पंक्तीला लिहून बसतात म्हणून आपण या पंक्तीचा प्रपंच केला आता सगळा. इटलीचा स्वातंत्र्यदाता नाही, मॅझिनी स्वातंत्र्यदाता आहे, पण गॅरिबाल्डी हाही इटलीचाच आहे. हा सेनानी आहे, हा मोठा इटलीला अनेक गोष्टींचा विचार देणारा आहे.
पण हा बुद्धिमत्तेत कमी आहे. जोसेफ मॅझिनी याला इटलीचा स्वातंत्र्यदाता म्हणतात. याची प्रेरणा सावरकर जेव्हा लंडनला गेले तेव्हा चरित्र वाचलं जोसेफ मॅझिनीचं सावरकरांनीही घेतले. शिवाजी महाराजांचं चरित्र तर अंगात होतच, पण शिवाजी महाराजांसारखा दुसरा कोणीतरी आहे ह्याची जाणीव तिथे गेल्यावर झाली. कळलं, हाही स्वातंत्र्य देतोय. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य दिलं म्हणून फक्त, बरं का. आणि शिवाजी महाराजांच्या सारखं सावरकरांनी जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिलं आणि या चरित्राला इंग्रजांनी बंदी घातली. लक्षात ठेवा, मॅझिनीच्या चरित्राची प्रस्तावना पुस्तक सापडलं तर शिक्षा व्हायची 6-6 महिन्याची घरात, अशी सावरकरांनी लिहिली. त्या प्रस्तावनेवर बंदी आली. लोकांनी ती प्रस्तावना मुखोद्गत केली, जशी भगवद्गीता करतो ना आपण तशी मुखोद्गत. त्यातून ऊर्जा मिळाली. पण या जोसेफ मॅझिनीला इटलीचा स्वातंत्र्यदाता म्हणून इटली ज्याची पूजा करतो आज, त्याच्यातही काही गोष्टीची कमतरता आहे. काय? तो केवळ स्वातंत्र्याचा प्रचारक आहे, तो योद्धा नाही, तो लढवय्या नाही, तो सेनापती नाही. अनेक गोष्टी त्याच्या अंगी आहेत, पण या गोष्टी त्याच्याकडे कमी आहेत. प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध करावं हे त्याचं सेनापतित्व नाही. सेनापतित्वाचा त्याचा दुरान्वयही संबंध नाही. लोकांना त्यांनी प्रोत्साहित केलं, प्रेरित केलं, पण युद्ध नाही करता आलं त्याला. म्हणून तो शिवाजी महाराजांच्या तुलनेत कमी आहे. तो लहान आहे, तो पुरेसा नाही. यानंतर हिटलर शिवाजी महाराजांसारखा, किंवा शिवाजी महाराजांना हिटलरच्या पंक्तीत नेऊन बसवतात. शिवाजी महाराजांना हिटलर जमीन आसमानचं अंतर आहे. हिटलर योद्धा आहे, हिटलर सेनापती आहे, हिटलर राजा आहे, सेनेप्रती त्याचं प्रेम आहे. पण हिटलरचं आणि जूनचं वैर जगात सगळ्यात प्रसिद्ध आहे. अनेक नव्हे, लाखो लोकांची त्यानं कत्तल केली, हे त्याचं क्रौर्य आहे. शिवाजी महाराजांनी अशी कोणाचीही कत्तल केली नाही. हिटलर म्हणून फक्त विचार करतो आपण. दुसरा इटलीचाच मुसोलिनी, तोही मोठा नेता होता. त्यानंही इटलीला प्रगतीपथावर नेलं. त्या राष्ट्राचा त्यांनी विचार केला म्हणून ती राष्ट्रपुरुष म्हणून त्या देशाला ते पूज्य आहे. त्यांच्याबरोबर तुलना करायची म्हणून आपण फक्त शिवाजी महाराजांचा विचार करतोय, हे कुठं कुठं कमी आहे. मुसोलिनी हिटलीचा मोठा तत्वज्ञ झाला, ज्ञानी झाला, विद्वान झाला, योद्धा झाला. पण मुसोलिनीच्या पश्चात काय झालं? मुसोलिनी मेला आणि काही वर्षांनी लोकांनी त्याचे पुतळे उखडून टाकले. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचे पुतळे आज तेही 300 वर्ष झाले तरी आपण बसवतोय. मुसोलिनीचे पुतळे लोकांनी उखडून टाकले. नवे मुसोलिनीच्या कबरीतून त्याचं प्रेत बाहेर काढून त्याची विटंबना केली इटलीने. म्हणजे शिवाजी महाराजांचा अंमल आणि मुसोलिनीचा अंमल यात काय फरक आहे? लक्षात येत आहे? मार्क्स, लेनिन, हे म्हणजे काय म्हणतो त्याला, चीनचे मोठे राजे आहेत, पण हे क्रौर्याचे परिश्रम आहेत. आपले शत्रू आहेत, आपल्या विचारांचे शत्रू आहेत, ते देशातले नागरिक आहेत, माझे भाऊबंद आहेत, तरी सुद्धा त्यांची कत्तल ही लेनिनने केली आहे. त्यामुळे ते कुणीही शिवाजी महाराजांच्या तुलनेत पासंगालाही पुरतील असे म्हणता येणार नाही. म्हणून आपण अनेक विद्वानांचा विचार व्यक्त केला. फक्त शिवाजी महाराजांची तुलना जर कोणाची करायचीच असेल तर भगवान रामाशी, भगवान कृष्णाशी, भगवान परशुरामाशी किंवा शंकराशी होऊ शकते. कारण हे सगळे गुण त्यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या अंगी आलेले आहेत आणि शिवाजी महाराजांची मूळ विचारधारा केवळ त्यांच्याशी जुळणारी आहे. म्हणून हे बाकीच्याची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर करणं किंवा शिवाजी महाराजांची तुलना त्यांच्या बरोबर करणं हे सर्वतः त्याज्य आहे, चुकीचं आहे. विचार म्हणून आपण तेवढ्या पुरतं बघितलं. कार्यमग्नता चालू आहे शिवाजी महाराजांची, म्हणजे आपला विषय तिथे चालू आहे, मूळ मुद्दा तिथे चालू आहे. कार्यमग्नता, जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. औरंगजेबाचा विचार आहे आपण पाहिला, कार्यमग्नता. त्याचं पोरग त्याने आता दक्कनच्या सुगावर नेमलंय, मोअज्जम, शहजादा मोअज्जम, आणि तो चैनीत व्यस्त आहे. शिवाजी महाराज मात्र कामात आहेत. काय करतायत? ते राजगडावरून उतरलेत आणि कोकणात दौडीला निघाले. आतापर्यंत रावजी सोमनाथ हा राजापुरावर अधिकारी होता. आता शिवाजी महाराजांनी त्याच्याकडे जाऊन भेट घेतली. रावजी पंडितांनी 2 वर्ष उत्तम कारभार केला होता. अनेक ठिकाणी मंतांची बारीक नजर होती. ठिकाणच्या बातम्या ती काढत असत आणि महाराजांना कळवत असत.
पंत चलाक होते, जागे होते. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. चलाक म्हणजे चपळतान, जाग म्हणजे सगळीकडे लक्ष असणं. सगळं ते करत होते. इंग्रज, वलंदेज, फिरंगी, सावंत, सिद्धी एवढे शत्रू कोकणात होते आणि ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून होते. बघा शिवाजी महाराजांची माणसं सुद्धा कशी आहे. इंग्रज, वलंदेज म्हणजे हॉलंड देशाचे रहिवासी, त्यांना म्हणायचे डच, ते म्हणजे वलंदेज. फिरंगी, फिरंगी म्हणजे फिरंगीत अनेक गोष्टी येतात बरं का, म्हणजे परकीय अशा अर्थानं. आता फिरंगीत बहुतेक म्हणजे त्यात पोर्तुगीज आले, त्यामध्ये फ्रान्सचे लोक आले, ते सगळे फिरंगी. सावंत आपला स्वतःचा होता लखम सावंत, आपण तो पकडीचा ना मग पाहू. सावंतवाडीचे राजे भोसले सावंत, ते सिद्धी हे सारे कोकणात होते आणि कोकणातल्या किनारपट्टीवर उपद्व्याप करत होते. रयतेला त्रास देत होते, सामान्य जनतेला त्रास देत होते. या उपद्व्यापी मंडळीवर डोळा ठेवायला, लक्ष ठेवून आपली माणसं राखायला शिवाजी महाराजांनी रावजीची नेमणूक केली होती. रावजी म्हणजे तसा अचूक होता म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ते नेमला होता. आता महाराज कोकणात उतरताना 10,000 पायदळ आणि 4,000 घोडदळ घेऊन उतरले. रावजी पंतासह महाराज तेथून कुडाळला गेले, तिथून खाली गेले, अजून गोव्याच्या आधीकडे थोडस कुडाळपर्यंत गेले. वाडीकर सावंत यावेळी पोर्तुगीजाशी संबंध जुळवायला पाहत होते. सावंत जे आहेत ना, ते पोर्तुगीजाशी संबंध जुळवायला पाहत होते. शिवाजी आम्हाला त्रास देईल, पोर्तुगीजाने आम्हाला मदत करावी म्हणून ते प्रयत्नात होते. नुकतेच त्यांनी वेंगुर्ल्याच्या म्हणजे डच, वलंदेज म्हणजे डच, डच म्हणजे हॉलंडचे रहिवासी, त्यांच्याशी संपर्क केला होता. गोरंदोर म्हणजे गव्हर्नर, त्याच्याशी पत्रव्यवहार केला होता, माणूस पाठवला होता आणि आम्हाला 30 मन दारुगोळा विकत द्या, म्हणजे 2400 पौंड म्हणजे 1200 किलो सुमारे दारुगोळा विकत द्या म्हणून मागितला होता. कुणाशी लढायला? शिवाजी महाराजांशी लढायला. सावंत आता हा काय स्वतःचं रक्षण करू शकत नव्हता सावंत, तो शिवाजी महाराजांना इंग्रजांनी दारुगोळा आणला तर त्याचं ती पूर्ण उरले, त्याला संपवला. रेविंग्टनला संपवला ना, कैदेत टाकला आणि रेविंग्टन पॅरोलवर म्हणतात त्याला, म्हणजे सुटकेचा अर्ज दिला. मी आजारी आहे, तब्येत ठीक नाही, मला सोडावं, 1 वर्षभराची मुदत द्यावी, वर्षानं स्वतःहून तुरुंगात राहतो, बरं वस्तूर बाहेर सोडा. शिवाजी महाराजांनी सोडलं, सुरतला गेला आणि तुम्ही आला. जे इंग्रज दारुगोळा घेऊन शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला आले ते स्वतःचं रक्षण करू शकत नव्हते आणि आता हा परकेचा दारुगोळा होऊन सावंत काय स्वतःचं रक्षण करणार होता काय शिवाजी महाराजांपासून? शक्यच नव्हतं. पण वलंदेजांनी मात्र सावंताला दारुगोळा विकला. किती? 7 मन. मागितला किती? 30 मन. 7.5 मन दारुगोळा फक्त त्यांनी विकला. महाराज कुडाळ प्रांतात येत आहे ही बातमी समजली आणि विरोधकाची गडबड उडाली. काय काय झालं उद्या पाहू. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.